आताची महत्त्वाची बातमी शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार आहे। कपिल सिब्बल यांच्याकडनं फक्त आमदार अपात्रतेवर आज युक्तिवाद करण्यात आला। आमचं म्हणणं आधीच ऐकलं असतं तर शिंदेंचं सरकार कधीच आलं नसतं। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात युक्तिवाद केलाय। सर्वोच्च न्यायालयाकडून लोकशाहीला साजेसा असा न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे असं अनिल देसाईंनी म्हटलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 41 आमदारांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कारवाई केली नव्हती। त्या विरोधामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी पार पडली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे जे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहेत त्यांचीच आहे आणि तो खोडण्याचा जो परिणाम किंवा तो खोडण्याचा जो प्रयत्न ज्यांनी केला तो मला वाटतं आता या सुनावणीनंतर नक्कीच हाणून पाडण्यात येईल। कारण न्यायावर आणि या आपल्या घटनेवर आज जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिलेली आहे, ज्या घटनेच्या आधारावर एक जिवंत लोकशाही जी आपण सगळ्या जगामध्ये मिरवतो की आमची लोकशाहीची जननी भारत आहे, तर खरोखर त्याला साजेसा असा न्याय या सर्वोच्च न्यायालयातून आम्हाला मिळेल अशी